quality.
Okay, we will start now. I think 39 students have been joined. Okay, so in a previous lecture, we have seen that while using this total station instrument, we get the help of this optical guidance system. Optical guidance system म्हणजे काय? तर त्या गायडन्स सिस्टीम मुळे आपल्याला कळतं की जो प्रिझम होल्ड केलेला जो काही फॉलोअर असतो फॉलोअर एंडला he can move towards the instrument or away from the instrument, or he can find out the location whichever we are required. ठीक आहे, जो काही लोकेशन पाहिजे त्या ऑप्टिकल गायडन्स सिस्टीमच्या रेफरन्सने त्याला फाइंड आउट करणं सोपं जातं. ओके, सो हियर one or two above or below the telescope tube at the हा कुठं असतो ऑप्टिकल गायडन्स सिस्टम? इट इज on or below the telescope of the tube at the end of the objective lens. Objective lens इथं हा optical guidance system बसवली असते. These are light emitting diodes. These are the light eliminating diodes ज्याच्यातून light continuously eliminate होते. Okay, and emit the visible light pattern which enables the detail pole to be set directly on the line of sight and at the correct distance without the need for the hand signal from the total station. ठीक है? Is my voice is audible? Yes. Okay. तर अशी ऑप्टिकल गायडन्स सिस्टीम असते, तर त्याच्यातून जे काही लाईट पास होत असते तर त्या लाईट पास होण्याच्या प्रत्येकाला काहीतरी मिनिंग आहे आणि त्या मिनिंग नुसार जो फॉलोअर एंड असतो ज्याच्या हातात प्रिझम असतो ही गेट टू नो दॅट व्हॉट ही हॅव टू डू फॉर फाइंडिंग द पर्टिक्युलर लोकेशन. ओके, सो इन सम आता बघा काही इन्स्ट्रुमेंट मध्ये काय, इन सम इन्स्ट्रुमेंट ओजीएस रिप्रेझेंटेड अ गाइड लाईट. ठीक आहे, ऑप्टिकल गायडन्स सिस्टम आहे. दिस इज रिप्रेझेंटेड बाय द गाइड लाईट and it is composed of the lights that divided into the green and red stations. ठीक आहे, ग्रीन आणि रेड सेक्शन्स मध्ये त्या दोन लाईट डिवाइड केले असतात. अ प्रॉब्लेम कॅन बी असर्टन द प्रेझेंट पोझिशन बाय चेकिंग द गाइड लाईट कलर ऍज फॉलोज. ठीक आहे, आता ह्या मीनिंग्स आहेत. वी हॅव सीन दिस इन अ प्रिव्हियस लेक्चर, बट वी विल जस्ट रिकॉल दिस अँड वी विल मूव्ह फर्दर. ओके, जर बघा मीनिंग प्रत्येकाचं काय आहे. इन्क्रीज द फ्लॅशिंग लाईट जर असेल म्हणजे टोटल स्टेशन घेऊन एक जण उभारलेला आहे आणि दुसरा जण आहे तो प्रिझम घेऊन गेलेला आहे. ठीक आहे, आणि त्याला एक लोकेशन फाइंड आउट करायचंय. ते लोकेशन फाइंड आउट करताना जर त्याला टोटल स्टेशन मधून असं कंटिन्युअसली इन्क्रीज द फ्लॅशिंग स्पीड मध्ये लाईट जर असेल, असे स्पीड वाढत 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 जातं म्हणजे हळूहळू हळू आणि नंतर एकदम फ्लॅशिंगचा जो स्पीड आहे तो वाढत जात असेल तर दिस सिम्पली मीन्स ही हॅव टू मूव्ह टुवर्ड द टोटल स्टेशन. ह्याला तो जो प्रिझम घेऊन जो माणूस आहे ही हॅव टू मूव्ह टुवर्ड द टोटल स्टेशन. टोटल स्टेशन कडे मूव्ह करायचं सो दॅट ही विल रीच नियर टू द रिक्वायर्ड स्टेशन. ओके, देन इफ डिक्रीज द फ्लॅशिंग स्पीड म्हणजे एकदम फ्लॅशिंगचा स्पीड खूप होता आणि नंतर हळूहळू हळूहळू होत गेला तर सिम्पली ही हॅव टू
मूव अवे फ्रॉम द टोटल स्टेशन पासून थोडस दूर जावं लागेल, ठीक आहे, म्हणजे ही कॅन रीच द रिक्वायर्ड पॉइंट. ओके, इफ फास्ट फ्लॅशिंग इज देअर, कंटिन्युअसली फास्ट फ्लॅशिंग जर होत असेल, इट सिम्पली मीन्स टार्गेट ॲट द करेक्ट डिस्टन्स, ही इज ॲट द लोकेशन विच इज एक्झॅक्टली टार्गेट पाशी गेला की स्पीड वाढतो फ्लॅशिंगचा, ठीक आहे. इफ रेड सिग्नल इज देअर देन मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट साइडला मूव्ह करायचं त्यांनी जर रेड सिग्नल दिसत असेल. आणि इफ ग्रीन सिग्नल इज देअर then he should move towards the right. Okay, he should move towards the right. Okay, तर असे मीनिंग्स आहेत प्रत्येकाचे, ठीक आहे. we have seen this in a previous lecture. Now we will see the accessories. Which are those accessories are used in the total station? तर बघा, पहिले इंट्रोडक्शन पाडू. अपार्ट फ्रॉम द सायलेंट कंपोनेंट्स, सम ऑफ द एक्सेसरीज आर रिक्वायर्ड फॉर द वर्किंग ऑफ द टोटल स्टेशन. टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट वापरताना वी हॅव टू यूज सम ऑफ द एक्सेसरीज. सम ऑफ द एक्सेसरीज आर प्रेझेंट ॲज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द टोटल स्टेशन. आणि काही एक्सेसरीज अशा आहेत, these are present in the total station internally. ठीक आहे, काही एक्सटर्नली असतात, काही इंटरनली इनबिल्ट असतात टोटल स्टेशन मध्ये. ओके, तर एक्सेसरीज कुठल्या, तर कंट्रोल पॅनल, डाटा कलेक्टर, मेमरी, अशा काही गोष्टी आहेत. these comes under the accessories. Okay, some other are totally independent like reflector. ठीक आहे, आता कंट्रोल पॅनल, डाटा कलेक्टर आणि मेमरी, all these comes internally with the instrument, but some of externally we connect or किंवा त्याचा इन्स्ट्रुमेंटचा काही संबंध नसतो, पण त्या लागतात while taking the readings, like reflector म्हणजे प्रिझम वगैरे जे असतात, रिफ्लेक्टर वगैरे. तर these also come under the category of accessories. Okay, now which are those major accessories? Control panel, that is, by using that control panel we can give the commands which are required. ज्या काही required commands आहेत त्या आपण त्या control panel मध्ये देऊ शकतो. Then data collector is there. While doing the survey we have to collect the data, we have to save the data. ठीक आहे, कलेक्ट करावा लागतो तो डाटा. तर कशामध्ये हा डेटा आपण कलेक्ट करतो, तर ह्या डेटा कलेक्टर्स मध्ये. ओके, दीज आर इनबिल्ट इन द इन्स्ट्रुमेंट. देन मेमरीज आर देअर. जो काही डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तो डेटा इन्स्ट्रुमेंट मध्ये इंटरनली आपल्याला सेव्ह करावा लागतो, सेव्ह होतो. ओके, अँड दिस डेटा कॅन बी सेव्हड थ्रू द मेमरीज. इंटरनल मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी पण असू शकते. ओके, देन रिफ्लेक्टर्स आर देअर. Then softwares, the instrument, sometimes when we have to take the plan of the area which we have done. म्हणजे आपण जो काही एरिया आपण सर्वे केलाय त्याचा जर आपल्याला प्लॅन पाहिजे असेल किंवा कंट्रोल सर्वे पाहिजे असेल किंवा प्लॅन व्हॉटएव्हर जर पाहिजे असेल, तर ॲट दॅट टाइम वी हॅव टू कनेक्ट दॅट इन्स्ट्रुमेंट टू द पीसी. कॉम्प्युटरला आपल्याला कनेक्ट करावं लागतं. that computer should be having that software which is compatible with the that instrument. त्या इन्स्ट्रुमेंटला रीड करणारं सॉफ्टवेअर ऑलरेडी आपल्याला कॉम्प्युटर मध्ये पाहिजे असतं, जे आपल्याला ह्याच्यातून मिळतं. जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट देतो तेव्हा सॉफ्टवेअर पण मिळतं. ठीक आहे, तर हे सॉफ्टवेअर सुद्धा एक प्रकारची ऍक्सेसरीज आहे. ठीक आहे, दिस सॉफ्टवेअर इज ऑल्सो वन टाइप ऑफ ऍक्सेसरी. ओके, देन वी विल गो फॉर द कंट्रोल पॅनल. आता कंट्रोल पॅनल मध्ये काय काय बघा. कंट्रोल पॅनल ऑफ अ टोटल स्टेशन कंसिस्ट ऑफ द कीबोर्ड अँड मल्टिपल लाईन एलसीडी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. ठीक आहे, तर कंट्रोल पॅनल मध्ये काय काय, तर कंट्रोल पॅनल ऑफ द टोटल स्टेशन कंसिस्ट ऑफ द कीबोर्ड अँड एलसीडी डिस्प्ले. ओके, the keyboard enables the user to select and implement the different measurement modes and enable the instrument parameter to be changed and allow the specific software functions to be accessible. म्हणजे कंट्रोल पॅनलचा उपयोग करून काय करतो, वी कॅन ऍक्सेस द रिक्वायर्ड फंक्शन. म्हणजे इफ यू हॅव टू मेजर द एरिया, then you have to access that particular function of measuring the area. If you have to measure the perimeter, then you have to access that function which is inbuilt in the instrument, and you can access that particular function through the control panel. Okay, if you have to find the contour of some area, at that time first of all you have to access or you have to enter that particular command of I have to find the contour, like that way, and you can access that particular command through this control panel. Okay,
So multifunction keys in the keyboard carry out the specific task, and some other keys activate and display menu system which enable the total station to be used as a computer. Okay, तर टोटल टेशन मध्ये असे मल्टीटास्किंग गोष्टी होतात, म्हणजे एरिया मेजर होतो, पेरिमीटर मेजर होते, आरएल्स निघतात, किंवा वेगवेगळ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स निघतात. ठीक आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून, किंवा कंट्रोलचा डायरेक्टली मॅप निघतो. तर सच थिंग्स आर डायरेक्टली done internally in the computer. So in total station, so total station can be used as a small computer. Okay, as it can do some of the work through this control panel. Okay, so after that, keyboard is also used to code the data generated by the instrument for the mapping. ठीक आहे, आपल्याला जो काही डेटा आहे त्याचा जर आपल्याला मॅप काढायचा असेल तर आपण कीबोर्डचा पण उपयोग करतो, कारण आपल्याला नेव्हिगेशन वगैरे पण करावं लागतं. ओके, if the code is entered from the keyboard to define the figure is being observed, the data can be processed much more rapidly when it is downloaded into the process by offline based computer plotter. ठीक आहे, आता इथे काय सांगितलंय, if the code is entered from the keyboard to define the feature being observed, एखादा एरिया जो काय ऑब्झर्व केलाय त्याच्यासाठी आपण जर डेटा एंटर केला, the data can be processed much more rapidly when it is downloaded into and प्रोसेस बाय ऑफलाईन बेस्ड कॉम्प्युटर प्लॉटर. म्हणजे एखादा डेटा आहे आणि त्याचा तुम्हाला काहीतरी रिझल्ट पाहिजे, एरिया पाहिजे, अशा काही गोष्टी पाहिजे असेल, तर तो डेटा जर तुम्ही कॉम्प्युटर मध्ये केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल. म्हणजे लाईक टोटल टेशन मधले जे सॉफ्टवेअर असतात, दीज आर नॉट दॅट मच फास्ट ऑर नॉट कॉम्प्युटेबल. म्हणजे थोडक्यात i7 प्रोसेसरचा कॉम्प्युटर जितक्या फास्ट काम करतो तेवढा i3चा किंवा नॉर्मल इंटेल कोर चा करणार नाही. ठीक आहे, तर तसं टोटल टेशन मध्ये जो प्रोसेसर असतो तो जुन्या व्हर्जनचा किंवा सिंपल असतो, तो जास्ती हेवी कॅल्क्युलेशन करत असेल तर वेळ खाणार. बट इफ यू टेक द डेटा फ्रॉम द टोटल टेशन, एंटर इट इन अ कॉम्प्युटर, and if you process that data in the computer, you will get the fast results. Okay, the keyboard and the display can be detached from the instrument and interchanged with other total station and with the GPS receiver. आता कीबोर्ड किंवा डिस्प्ले हे जे आहेत एखाद्या टोटल स्टेशन, ते आपण काढून दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला पण बसवू शकतो आणि जीपीएस रिसिव्हर पण आपण एक्सटर्नली बसवू शकतो. म्हणजे एका टोटल स्टेशन मध्ये तुम्ही समजा मेजरमेंट घेतले आणि त्या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि आता आपल्याला दुसरं टोटल स्टेशन वापरायचंय, तर तो डेटा असलेला पार्ट म्हणजे कंट्रोल पॅनल वगैरे आपण तिथून रिमूव्ह करून त्या नवीन टोटल स्टेशन मध्ये बसवू शकतो, सो दॅट वी कॅन यूज दॅट पर्टिक्युलर टोटल स्टेशन ऍज अ ओल्ड टोटल स्टेशन, ज्याच्यामध्ये ऑलरेडी डेटा सेव्ह आहे असं वापरता येतं. म्हणजे थोडक्यात हेच हार्ड काढून त्याच्यात टाकल्यासारखं. ओके, सो दॅट इट कॅन बी युज्ड ऍज अ प्रिव्हियस वन. ओके, this enables the data to be shared between the different instrument and system being using as the same single interference. ओके, म्हणजे एका कॉम्प्युटर मधला जो काही डेटा आहे तो तुम्ही दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये टोटल स्टेशन मधला जो काही डेटा आहे तो तुम्ही दुसऱ्या टोटल स्टेशन मध्ये पण वापरू शकता, इफ अँड ओनली इफ both the total station having same computable features. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातलं जे काही पार्ट काढलाय तो त्याच्यात बसायला पाहिजे की आणि तो कॉम्पिटेबल पाहिजे. ठीक आहे, दिस कॉम्बिनेशन ऑफ कीबोर्ड अँड डिस्प्ले युनिट नॉट ओनली कंट्रोल the operations of the total station but also store the measurement data. Okay, now we will go for the keyboard. Keyboard मध्ये बघा, keyboard contains different type of keys to provide the different commands to its microprocessor, which subsequently gets work carried out by different parts. ठीक आहे, तर कीबोर्डचं फंक्शन बघा. कीबोर्ड कंटेन डिफरंट टाइप ऑफ कीज. कीबोर्डला आपण बघितलं की वेगवेगळ्या टाइपचे कीज असतात, टू प्रोव्हाइड द डिफरंट कमांड्स टू इट्स मायक्रोप्रोसेसर, which subsequently get works carried out by different parts. It contains different type of alphanumeric keys, option selection keys like navigation keys, switching keys म्हणजे इकडून तिकडे जाण्यासाठी switching keys, पॉवर की बंद चालू करण्यासाठी, लाइटनिंग की लाईट बंद चालू करण्यासाठी. लाईक दिस कीबोर्डला वेगवेगळ्या टाइपचे बटन असतात. ओके, सायलेंट कीज इथं दिलेले आहेत, आपण आधी पाहिलेलं आहे तरी पण इथे एकदा दिले बघा. पॉवर की, दिस इज फॉर स्विच ऑन ऑर ऑफ. illumination key, this is for lightening the reticle or key
अँड सिलेक्ट द स्क्रीन ब्राईटनेस. ठीक आहे, ब्राईटनेस कमी जास्त करायची असेल स्क्रीनची तर इल्युमिनेशन की आपण वापरतो. टू टर्न द लेझर पॉइंटर गाईड राईट ऑन ऑफ. आणि इल्युमिनेशन कीचा आणखी उपयोग काय तर तुम्हाला टोटल स्टेशन जर तुम्ही एखाद्या स्टेशनवर ठेवलं तर त्याचं स्टेशन मार्क करण्यासाठी तुम्हाला लेझर गायडेडचं जो काही बटन असतं ते प्रेस करावं लागतं. आणि फॉर दॅट यू कॅन ऍक्सेस दॅट पर्टिक्युलर पॉइंटर थ्रू this illumination key. Okay, then star key is there to jump from each mode screen to screen of the checking or changing of various setting directly. म्हणजे इकडून तिकडे एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शन म्हणजे थोडक्यात टॅब चेंज करण्यासाठी the star key is used. Then escape key is there to cancel the input data or return to the previous screen. Back सारखं किंवा escape कसं आपण वापरतो एखाद्या फंक्शन मधून आपल्याला टोटली बाहेर येत असेल तर this escape key can be used. Then tab key is there. This is for shifting to the next item. Then BS, that is backside key is there. This is for delete the character on the left. Then SP key is there. This is to input the blank space. Blank space input करायचं असेल तर space key आहे तिथं. Function key is there to toggle between the observation mode screen pages. ठीक आहे, function key म्हणजे वेगवेगळ्या फंक्शनला जाण्यासाठी. ENT, that is enter key is there, that is to select or accept the input word value. एखादी व्हॅल्यू तुम्हाला इनपुट करायची असेल येस म्हणण्यासाठी एंटर जसं बटन असतं तसं ENT key is there. Then numeric alpha keys are there. 1 2 3 4 असे numerical alpha key आहे तिथं to input the numerals and the alphabets characters. Okay, then alpha key is there. This is input mode key. Okay, to switch between the numeric and alphabetic characters. Okay, then shift key is there to switch between the lower case and upper case character. ठीक आहे, तुम्हाला upper case lower case करण्यासाठी like a computer shift key is there. Then target key is there to switch between the target types. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की टोटल टेशन वापरताना तुम्ही दोन प्रकारे रीडिंग घेऊ शकता. एक तर डायरेक्टली ती भिंत किंवा टार्गेट असेल त्याच्यावर रीडिंग घेऊ शकता, किंवा यू कॅन टेक द रीडिंग ऑन अ प्रिझम. ओके, रिफ्लेक्टर किंवा प्रिझम पण म्हणतो आपण. ठीक आहे, तर मग ते प्रिझम आपण प्रिझमवर रीडिंग घेणार आहे का भिंतीवर डायरेक्ट रीडिंग घेणार आहे ते चेंज करावं लागतं आपल्याला. तिथे एंटर करावं लागतं की आपण भिंतीवर घेणार आहे का टार्गेटवर घेणार आहे. दिस कॅन बी डन थ्रू द टार्गेट कीज. ओके, then PRG key is there. This to switch between the program mode to basic mode. ठीक आहे, बेसिक मोड म्हणजे आपल्याला जस्ट रीडिंग घ्यायचे तर बेसिक मोड वापरतो. आणि प्रोग्राम मोड कधी असतो की आपल्याला एरिया मेजर करायचा आहे, कंटूर काढायचा आहे, कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, असा कुठल्या आपण फंक्शन मध्ये असेल तर प्रोग्राम मोड असतो. तर प्रोग्राम मोड मधून बेसिक मोड मध्ये यायचं असेल तर PRG key is there. Then luminance sensor R and microphone key is there. ठीक आहे. So this is up to here, keyboard and control panel. I request you all to write these accessories in your notebook. ह्या ज्या accessories आहेत त्या तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. आतापर्यंत जेवढा आपण पार्ट बघितलाय तेवढा पार्ट लिहून घ्या. Then we will move further. Okay. Once you write it down, please let me know so that I can share the next screen. Okay. And if you have any doubt here, please ask.
over, sir. Please write this control panel in your notebook, and once you over, just let me. Once you complete the writing, please let me know. Simply control panel works as a heart of instrument. ठीक आहे, म्हणजे ज्याच्या थ्रू सगळ्या गोष्टी होतात. So control panel simply work as a heart of the totalization. Okay, सगळ्या गोष्टी आपल्या तिथून कंट्रोल होतात.
Once you write it down, just let me know. I hope you might have written this. लिहून झालं असेल सगळ्यांचं. ठीक आहे. We will write it down afterwards. Now we will see the accessories. ठीक आहे. बराच वेळ जर तुम्हाला लिहायला दिलं तर you may get bored. Okay, you can access that through the PPTs which I have uploaded in teaching diary. Okay, so we will see the accessories. आता accessories कोणत्या कोणत्या लागतात बघू. तर डाटा कलेक्टर ही जी accessory त्याच्याबद्दल आधी इन्फॉर्मेशन घ्या. ऑटोमॅटिकली रिसीव्ह अँड स्टोर द फील्ड नोट्स इन द कॉम्प्युटर कॉम्पिटेबल फाइल्स. ठीक आहे. ऍक्सेसरीज डेटा कलेक्टरचे आहे. दिस ऑटोमॅटिकली रिसीव्स अँड स्टोर द फील्ड नोट्स इन द कॉम्प्युटर which are compatible files. Okay, control of the measurement and storage operations is maintained to the data collectors keyboard. ठीक आहे. जे काही मेजरमेंट घ्यायचे आणि स्टोरेज करायचे जे काही माप आपण घेतले, दिस कॅन बी मेंटेन टू द कलेक्टर्स कीबोर्ड. ठीक आहे. देन पॉइंट आयडेंटिफायर्स अँड अदर डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन विथ द मेजरमेंट मे बी रेकॉर्डेड. ठीक आहे. Point identifier and other descriptive information with the measurement may be recorded. Then preliminary information required to be entered manually before the collection of the measurement. Preliminary information जी का आहे which is required to be entered manually
before collection of the measurement. This can be measured to this accessories. And for a given type of the survey, data collector is programmed to follow the specific steps and store the information either in a binary or ASCII format. Okay. So these are the internal data collector. Now we will go for the external data collector. Okay, we will go for the external data collector.